महाराष्ट्र विधानसभा चुनाव से पहले यहां की सियासत और भी ज्यादा गर्मा गई है। पिछले एक सप्ताह से महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के बीच चल रहा कोल्ड वॉर आरोप प्रत्यारोप से हटकर होर्डिंग बाजी में बदल गया है। दोनों नेताओं को लेकर नागपुर में एक होर्डिंग लगाई गई है। जेल के शिकंजे में दिखाए गए अनिल देशमुख नागपुर रामनगर में लगी इस होर्डिंग में डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस को विकास वृत्ति और अनिल देशमुख को वसूली बुद्धि बताया गया है। इस होर्डिंग में दोनों ही नेताओं की बड़ी सी फोटो लगाई गई है। तस्वीर में अनिल देशमुख को जेल के शिकंजे के बीच दिखाया गया है। होर्डिंग में सबसे नीचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नागपुर लिखा हुआ है। अब इस मामले को लेकर खुद अनिल देशमुख ने अपनी प्रतिक्रिया दी है की धन्यवाद देवेंद्र फडणवीस जी, तुमच्या आशीर्वादाने हे संपूर्ण होर्डिंग लागले नागपूरला। महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती घाणेरडं आणि किती खालच्या स्तराचं राजकारण करताय याचा नवीन अंक या होर्डिंग लागल्यामुळे नागपुरात जनतेला पाहायला मिळाला। अशा पद्धतीत काल मी ट्विट केलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादाने हे होर्डिंग लागले होते। त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि ते होर्डिंग काढले। त्यांनी ज्याला कोणी देवेंद्र फडणवीस यांनी लावायला सांगितले त्याच्यावर कारवाई करते। काल चांदीवाल आयोगाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस असे बोलले की चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आमचं सरकार असताना आला होता। ही खरी गोष्ट आहे, आमचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता, पण काही दिवसातच आमचं सरकार पडलं। त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही। आता त्यावेळेस आमचं सरकार का पडलं? उद्धवजी ठाकरे यांचे त्यावेळेस 40 आमदार एका आमदाराला 50 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी देऊन फोडलेत। त्याच्यामुळे त्यावेळेस सरकार पडलं। त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार गेल्यामुळे समोर येऊ शकला नाही। पण आता 2 वर्षापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे। होम डिपार्टमेंटला हा चांदीवालचा रिपोर्ट पडलेला आहे। त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की चांदीवाल जे हायकोर्ट जज चांदीवाल होते त्यांनी जी 1400 पानाचा जो त्यांचा रिपोर्ट आहे आणि त्यांनी जी 11 महिने चौकशी केली, 11 महिने चौकशी केली, जो 1400 पानाचा रिपोर्ट न्यायमूर्ती चांदीवाल यांनी जो दिला होता तो त्यांनी त्यांच्याकडे डिपार्टमेंटला आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, तो त्यांनी जनतेसमोर आणावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे। जनतेसमोर तो रिपोर्ट आणल्याने जनतेला माहीत होईल की माझ्यावर जे आरोप त्यावेळेस करण्यात आले होते त्याच्या बाबतीत चौकशीमध्ये काय आढळलं। पण हा रिपोर्ट जनतेसमोर का आणत नाही याचं मला अतिशय आश्चर्य आहे। असं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी अजून दुसरं खोटं काल बोललं। एक आपल्याला माहीत आहे, त्यांनी बोलताना सांगितलं की परमवीर सिंग त्यांच्या काळामध्ये पोलीस आयुक्त होते, मी त्यावेळेस विरोधी पक्षनेता होतो, मी कसं काय परमवीर सिंगला अनिल देशमुखावर आरोप करण्यासाठी सांगू शकतो, असं काल त्यांनी वक्तव्य केलं। देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहीत आहे की मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जो बॉम्ब ठेवण्यात आला होता, नंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक आहे त्याची हत्या झाली, त्याचा खून झाला। आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये परमवीर सिंग ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते, ते मास्टरमाइंड होते। त्यांना त्यावेळेस NIAच्या माध्यमातून अटक होणार होती आणि त्यावेळेस परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं बोलणं झालं। परमवीर सिंग त्यांना शरण गेली की मला कोणत्या पद्धतीने मला अटक करू नका, मला अटक झाली नाही पाहिजे। आणि परमवीर सिंग त्यांना शरण गेले आणि देवेंद्र फडणवीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुखावर आरोप लावा।
अशा पद्धतीने परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसचं डील झालं होतं आणि म्हणून परमवीर सिंगनी माझ्यावर आरोप लावले। महान्यूज 7 के लिए पारस बेसवारे, नागपुर। क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।